रुपाली चाकणकरांच्या हातून एनसीपीचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता. देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये खलबतं. चाकणकरांनी आयोगाच्या अध्यक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर चर्चा. रुपाली चाकणकरांचा आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारलाय. मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार. तटकरेंची माहिती तर खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी करून कठोर कारवाई करू. कुणालाही पाठीशी घालणार नाही, तटकरेंचा इशारा. महिलांवरील अत्याचार प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरातची 7 तास एसआयटी चौकशी. खरातचा जबाब नोंदवून घेतला. ऑफिस बॉय नीरज जाधव आणि खरातच्या समोरासमोर चौकशी दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी. महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा. भोंदू बाबांसह त्यांच्या भोंदू भक्तांवर ही कारवाई झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंची मागणी. शिक्षण खात्यातही भोंदू बाबा अशोक खरातचा हस्तक्षेप. शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर राज्यातील 9 मंत्र्यांवर भोंदू बाबाचा प्रभाव असल्याचाही दावा. संजय राऊतांनी केलेले आरोप बिनबुडाचे. अशोक खरात कधीही माझ्या कार्यालयामध्ये आला नाही. केवळ ईशानेश्वर मंदिराच्या कामानिमित्तानं खरातसोबत भेट. व्हायरल फोटोबाबत मंत्री दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण. भोंदू बाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांचा निकटवर्ती. एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात. एसआयटीकडून दीपक लोंढेची कसून चौकशी. दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय. एकनाथ शिंदेना गुवाहाटीचा मार्ग खरातनंच दाखवला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांचा खळबळजनक दावा. खरातच्या सेवेमध्ये असणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी. जलवाहतूक सुरक्षित राहायला हवी. युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन. ईदच्या शुभेच्छा देत मोदींकडून इराणवरील पायाभूत सुविधांवरील हल्ल्याचा निषेध. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये 14व्या आरोपीला अटक. मुंबई क्राईम ब्रांचकडून यूपीमध्ये गोलू पंडितला अटक. आरोपीला कोर्टामध्ये हजर करणार. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. ठाणे वाशी आणि नेरूळ दरम्यान 5 तास रेल्वे सेवा बंद. मुलुंड ठाणे आणि दिवा कल्याण दरम्यानच्या उपनगरीय गाड्यांवरही ब्लॉकचा परिणाम होणार.